हेलो हेलो जिंदगी एक मुस्कान है, दर्द की कोई पहचान है। जिंदगी एक मुस्कान है, दर्द की कोई पहचान है। जिंदगी एक मेहमान है, छोड़ संसार जाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इस हर दिल को गाना पड़ेगा। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पापा तुझ्या चरणामध्ये ठेवता म्हणायचं आहे काय लक्ष असावं। आज करतो मी सादर कला, करतो मानाचा मुजरा तुला। ही आज करतो मी सादर कला, करतो मानाचा मुजरा तुला। साथ प्रेमाची हे रसिका, सभरंगणी द्या हो मला। साथ प्रेमाची हे रसिका, सभरंगणी द्या हो मला। श्री गजाननाने वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांती सूर्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन पद्मावती नवतरुण सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ मार्गतामाने खुर्द व ग्रामस्थ मंडळ यांच्या सौजन्याने दसऱ्याच्या निमित्तानं कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोनाई प्रोटेस्टी नाट्य मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जयवेता नृत्य कला पथक दामोदर बेतावाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबापाची प्रेक्षकांना मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः ज्यांचे आभार मानतो, ज्यांना लाख लाख धन्यवाद देतो ते पद्मावती नवतरुण सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ मार्गतामाने खुर्द या मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी, नवीन ट्रस्टीचे यजमान आणि या गावचे ग्रामस्थ यांना या ठिकाणी प्रथमतः त्यांचे आभार मानतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो की या रात्री तुम्हाला गीता शियाय गायला गेला म्हणून सांगतोय आज माझा पतिदेव इज माय हजबंड प्रतिस्पर्धी शाहीर शब्दांचा जादूगार विकासजी डांबरे बुवा त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचे संगीतकार, त्यांचा संच या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करून या मार्गतामाने गावचं ग्रामदैवत हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई पद्मावती माऊली हिच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई सोनाई प्रोटेस्टीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, आमचे आधारस्तंभ आमचे बापूभाऊ चव्हाण या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आपली सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य शांततेत आश्रय द्याल अशा आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी पदवीची सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तसेच या कार्यक्रमासाठी माझे शिष्य आणि कळपण गावचे सुपुत्र योगेश दादा घाणेकर हे देखील याच्या नदीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि म्हणून बघा आपल्या कार्यक्रमाला जास्त विलंब न लावता, जास्त कार्यक्रम लांबणीवर न टाकता आज ज्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे या मार्गतामाने गावची आई पद्मावती माऊली जिच्या आधिपत्याखाली तिच्या आशीर्वादानं सबंध माझा मार्गतामाने गावात सुखानं लागतोय। आज तिची लेकरं जिथे कुठे तिचं नाव घेऊन पाठीवरती जात आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन माझी माय माऊली त्यांच्या पाठीवरती उभी राहते आणि म्हणून ही स्तवन मी विनवणी माझ्या माऊलीच्या चरणामध्ये ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असावं। Ah
की योग जुळून आलाय तुझ्या दर्शनाचा आशीर्वाद पाठी राहू दे आई अखया जनसागराचा की जड मनात छंद आई तुझ्या जागराचा सूर लागू दे गीत गायनाला पद्मावती अग आज या तुझ्या लेकरा आणि म्हणून ही स्तवन माझ्या माऊलीच्या शरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय गोवा अगदी सुरुवातीपासून तुम्हाला पण सांगतोय आजचा कार्यक्रम आजचा माहोल पाहता हा कार्यक्रम ह्या पवित्र जागेमध्ये आहे गोवा आणि म्हणून एरवी तुम्ही मी आणि खद्दो खोद्दो करू आपण आजच्या जागेचे या ठिकाणी भान राखून आजचा या ठिकाणी कार्यक्रम करतोय स्तवन ठेवते माझ्या माऊलीच्या शब्दावरती म्हणायचं आहे काय लक्ष असावं आई पद्मावती माता तुझ्या जागराला येता हे आई पद्मावती माता मी तुझ्या जागराला येता तुझे रूप पाहून हे मन हर्षित झाले घेता आशीर्वाद माते तुझा याई अगं लेकरू आज तुझ्या शिवारात आले तुला काय सांगताय की घेता आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले मी घेता आशीर्वाद माते तुझा हे भाग्य माझे उदयास आले पद्मावती माता तुझ्या जागराला येता आई पद्मावती माता तुझ्या जागराला येता तुझे रूप पाहून हे मन हर्षित झाले घेता आशीर्वाद माते तुझा घेता आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले घेता आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले घेता आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले घेता आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले मार्गताव भाने गावाची माऊली सेवा तुझी करण्या मी आलो राहुळी सेवा तुझी करण्या मी आलो राहुळी सेवा तुझी करण्या मी आलो राहुळी हो असानया लेकराला देख सावली येता संकटे माती तूच धावली एका संकटे माती तूच धावली एका संकटे माती तूच धावली तुझी असू दे ग साथ घ्याव जुळवून नात तुझी असू दे ग साथ घ्याव जुळवून नात देहवान तव चरणी हरपून घेणे घेता आशीर्वाद माते तुझा घेता आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले घेता आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले आशीर्वाद माते
आज भाग्य माझे उदयास आले घे आशीर्वाद माझे तुझा आज भाग्य माझे उदयास आले वर्षाने आलो सेवा कराया खना नारळाने तुझी ओटी भराया खना नारळाने तुझी ओटी भराया खना नारळाने तुझी ओटी भराया हो सफरणी आलो मी तुला सराया यावे आई तुझी तुझ्या धराया यावे आई तुझी तुझ्या धराया यावे आई तुझी तुझ्या धराया आरती तो मी आज हात चढवून साज आरती तो मी आज हात चढवून साज स्वप्न माझे आई तुझ्या चरणी साकार केले जय आशीर्वाद माते तुझा जय आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले जय आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले आई पद्मावती माता तुझ्या जागराला येता आई पद्मावती माता तुझ्या जागराला येता तुझे रूप पाहून हे मन हर्षित झाले एक आशीर्वाद माते तुझा एक आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले एक आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले आशीर्वाद माते तुझा आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे घेत आशीर्वाद माते तुझा आज भाग्य माझे उदयास आले बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलाससिद्धिकाजी धुवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया
या ठिकाणी स्तवन झालेला आहे. आजचा दिवस आहे शुभ दिवस आणि म्हणून आज आहे ना आजचा दिवस आहे दसऱ्याचा आणि म्हणून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो मित्रांनो. अगदी कुणीही आजचा दिवस आहे गोड. गावकीत करणार नको, भावकीत करणार नको, घरात करणार नको, भावात नको, भावजायांमध्ये नको, जावांमध्ये नको. असा दिवस आहे गोड. सर्वांनी या ठिकाणी आपल्याचं पाठ सोनं म्हणून रोडलेलं आहे आपण सर्वांनी आहे ना आणि म्हणून आजचा दिवस पण सोन्यासारखा आहे आणि म्हणून आमच्यात पण कांदा लय झाले 2 मुवांच्या. पण म्हटलं आज आहे दसरा, ती कांदा म्हटलं थोडी ठेवूया बाजूला आहे ना. आजचा दिवस आहे गोड पण बारीक काय तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. आणि म्हणून शाहिरांसाठी माझा रात्री पण आमचा महाडला कार्यक्रम झाला आणि आज हा मार्गतामाड्यामध्ये कार्यक्रम होतोय. गोवा शब्दांचा जादूगारच आहे ना. आण्यावर त्यांची जादू तुम्ही बघा. आण्यावर ते म्हणजे त्यांनी आता ते माझ्यावरच स्टाईल मारले नाही. जसं काय हे माझ्याकडे डेपोत कामाला होतं. गाडी क्रमांक चायनीज वाहक आहेत राजेश मोहन एकदम प्रेझेंट. आपली गाडी बाजूला घ्या असं बोलते आल्या. पण हा माणूस कधी बोलतो? अनुभवाच्या बोलाशिवाय माणूस काय बोलत आधी. बरं भाऊ म्हणतात, राजा भाऊ म्हणतात कमरेच्या खाली नाही बोलतो. आता कमरेच्या खाली ह्याना बोलून काय उपयोग आहे का हो? आहे काय ह्याना बोलून काय कमरेच्या खाली उपयोग व्हायचा आहे? पण बाबा आजचा दिवस आहे गोड. आज तुम्हाला कमरेच्या वर पण नाही बोलत, कमरेच्या खाली पण नाही बोलत. आज मधीच उभा जातो तुमच्यावर. म्हणजे प्रेमान दिवस आहे दसऱ्याचा. आज प्रेमान तुम्हाला घेतो. आमच्या खेळात पण मंडळी बरीचशी आली नाही. आमचं आहे खेळात डोकं दिसतंय ना तुम्हाला पण मानाचा मोजरा करतो. आणि म्हणून बुवा आज तुम्हाला खरं सांगतो बुवा कमरेच्या खालचा बोलणार पण तुम्ही खोटा बोलायचा नाही बुवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी या विश्वाचा पालन करता, सुख करता, दुःख करता, ज्याला 33 कोटी देवांमध्ये कार्यामध्ये पहिला पूजेचा मान मिळवला तो आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र विघ्न हरता राया सोडून गेला त्याच्या गावाला. दिवस आहे दसऱ्याचा पण प्रत्येक शुभप्रसंगी आठवण येते त्या विघ्न हरत्याची. आणि म्हणून आळवतोय विघ्न हरत्याला. वा रात्री म्हणाला आधी माया श्रेष्ठ करून दाखवा. आज माझ्या आधी माया श्रेष्ठ करतोय म्हणायचं आहे काय? गाण गातोय बुवा. नाहीतर बुवांचं पण गण फेमस आहे. ते म्हणतात हे भांडवल करतात. भांडवल बुवा करणार नाही पण तुमचं गण माझ्यासोबतचं सगळं आहे याचा साक्षीदार मी आहे बुवा. आणि म्हणून माझा गण गातोय आधी माय माझी श्रेष्ठ करतोय गाणातून म्हणायचं आहे काय? बोलक शास्त्र आहे तू पाना फुलात या सृष्टीच्या साया तू गणराया. अरे कणा कणात या कणात आहे तू या मनात आहे. अरे ह्या कणात आहे तू या मनात आहे. मग तुझेच मंगल रूप गणराया. अरे माझा साया भक्त जणा. आणि म्हणून बघा बुवा गाणं गातोय म्हणायचं आहे काय? बुवा म्हणतील राजू. माझं नाव आहे राजेश. ते मला म्हणतात राजू. ए राजू. अरे मला म्हणतील राजू. बुवा जर तुम्ही बोलला राजू तर तुम्हाला मी एवढाच म्हणन मी आहे राजू. आल्यावर सांगा तुमचं कुठं बाजू आणि कुठलं बाजू एवढाच बुवा. आणि म्हणून गाणं गातोय म्हणायचं आहे का? लक्षात हो आळवू यारणा त्या पार्वतीच्या नंदना. हो ऐका हो लांबर येणो ऐका लांबर येणोच बोलतोय नाही तर म्हणा मला लांडरे बोलतो. लांबर येणोच म्हणतोय. अरे आळवू यारणा या पार्वतीच्या नंदना या नवरात्रीच्या यासना. आज सभा रंगणा
नाचत यावे श्री गणा आज सभा रंगणा नाचत यावे श्री गणा बाप्पा आणि या सभेला रंग भरण्यासाठी या रिंगणामध्ये सुद्धा तू नाचत ये या माझ्या पवित्र सजामध्ये तू नाचत ये मला म्हणायचंय 1 2 3 4 श्री गणा
यावे श्रीगणा अळवू यारणा पार्वतीच्या नंदना अळवू यारणा पार्वतीच्या नंदना नवरात्रीच्या या सणा आज सवार करा यावे श्रीगणा आज सवार करा यावे श्रीगणा आज सवार करा यावे श्रीगणा हो आज सवार रंगणा नाचत यावे श्रीगणा बक्षीस आलेला आहे बाळासाहेब यांच्या माध्यमातून 51 रुपयाचा पारितोषिक आले मानाचा मोजमाप करतो. तर बघा मित्रांनो, स्तवन आणि गायन या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही संपलं नाही ना? आणि असं द्या मित्रांनो, म्हणून कारण हे वातावरण या ठिकाणी शांत आहे, जागा पवित्र आहे. नाहीतर या रंगमंचावरती मित्रांनो हा तिसरा कार्यक्रम मी करतोय, त्याच्यामुळे इथला अंदाज मला आहे की इथला पब्लिक बऱ्यापैकी कसा आहे. आणि म्हणून विषय आता झालेले आहे स्तवन, झालेला आहे गण, आणि खऱ्या अर्थानं आता शक्तितुल्याची गंमत मजा बुवांची सुरुवातीपासूनच होते, पण आमची गवळणीपासून होते नाही ना. आणि म्हणून बुवाला कमराच्या खालचा नको, त्याला कमराच्या खाली लय लागतो. कमराच्या खाली बुवाला लय लागतो बुवाला. पण आज बुवा कमराच्या खाली पण येत नाही आणि कमराच्या वर पण जात नाही, मधीच तुम्हाला देतो सगळा चांगला. पण बुवा आज जो काय करणार बुवा तो प्रत्येक शब्दाने शब्द या जागेचा मान राखून तुम्हीही माझ्या गवाडीचा आशय जो विषय आहे तो स्वतःच्या अंगावरती ओढून घेऊ नका, जिवारी लावून घेऊ नका. कारण तुम्ही मोठे भाऊ आहात, नामवंत आहात. तुमच्या समोर एक छोटा शाहीर म्हणून उभा राहिलोय, बाऱ्या करतोय. कारण तुमचा सगळाच मोठा आहे, म्हणजे घराणा मोठा, बुवांचं नाव मोठा आहे ना, बुवांचा अभ्यास मोठा आणि बुवांचा सगळाच मोठा. आणि म्हणून बुवाने आता शक्यतो काही नवीन पॉइंट पाडले नाही. मी त्यांना बाजूला सांगतोय, बुवा ह्या कोकणच्या लोककला आहेत. हा गुहागर तालुका जो आहे बुवा हा पण नमन कलेचा माहेरघर आहे, बरोबर ना. पण नमन वेगळा आहे आणि शक्तितुला वेगळा आहे. तर तुम्ही शक्तितुल्यात काही नमन आणू आता त्याने आता तो नवीन चालू केलेला आहे, टामनाक 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 टामनाक. कशाला हवाय? 4 गाणी आपण बोलतोय ना, नमन आपलीच कला आहे, शक्तितुला पण आपलाच आहे. पण नमन शक्तितुला कशाला हवाय हो? काय काय गरज त्याची? आणि म्हणून विषय बो आणलाय गवळणीचा. ऐका, कान लावा इकडं. किती 2-4 प्राणी शिरला असेल ते बाहेर काढा आणि गवळणीचा विषय गातोय बुवा, काय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आपण या खट्याळ कानाच्या खोड्या झाल्यात आती फिरतो घेऊन जोडीला, हा बघा गोकुळचे साथी. मग चोरी कराया गोकुळात काना फिरतो दिन राती. विसरून गेलास कान्हा तुरे आणि आपली जीवा भावाची
शाहिरांकडे माझे बरेचसे कार्यक्रम मुंबई रंगमंचापासून झालेले आहेत. गणपती एकच कार्यक्रम झाला, दसऱ्यात 5 ते 6 कार्यक्रम व्हायचे माझे. शाहिरांना अनेक अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गवड दिल्या. तसं आजही बुवा विषय थोडासा आगा वेगळा आणलाय, पण स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायचा आणि खोटा बोलायचा नाही बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो विषय का, अरे घेऊन काठी लावून गोटी, लावा दादा, घेऊन काठी खाली लावून गोटी, घोंगडी टाकून खांद्यावर. विषय का बुवा, हा रस्ता आहे, ह्याच्यात जर कुणी काय टाकणार असेल, त्याच्यावर जर दगड मारून स्वतःच्या अंगावरून घेतला तर मात्र तुमची गाय करणार नाही बुवा. तुम्हाला रात्री पण सांगितलंय ना, रात्री आपली झोमी झाली हाडात जोरात आहे ना. ते म्हणाला अरे ही म्हस, त्या म्हशीबरोबर झोमी घेऊ कशी. त्यानं म्हटलं जरी असलो म्हस, एकदा झोमी घेऊन तर बघा म्हस कशी आहे बघा, मग तुम्हाला जाऊन जाईल बुवा. आणि म्हणून बुवा विषय गमतीचा कसा आणलाय बघा, अरे घेऊन काठी लावून गोटी, घोंगडी टाकून खांद्यावर. त्या कॅनव्याच्या डोंगरावर बघा. आता ह्यांचा बुवा तुम्हाला बोलत, भगवान श्रीकृष्ण नंदराजा, भगवान श्रीकृष्णाचा वडील नंदराजा 9 गाई गुरांचा मालक होता आणि कानाला पण गुराखीच म्हणून संबंध जात होता. काना काय करायचा, खांद्यावर काठी घ्यायचा, हातात काठी घ्यायचा, खांद्यावर घोंगडी टाकायचा, गुरांशी जायचा. कुठं घेऊन काठी लावून गोटी, ती घोंगडी टाकून खांद्यावर. अरे त्या कॅनव्याच्या डोंगरावर बुवा म्हणते यांचा गाव मुक्काम विमुली पोस्ट केलंगे, तर तुम्ही काय तुमच्या कॅनव्या घेऊ नका बुवा. कॅनव्याच्या म्हणजे केलीच्या रानात काना गेला जायचा गोल राखायला. मग सवंगडी विचारलं राधेला, राधे अगं आमचा काना गेलाय तरी कुठं. मग राधेने पाहिलंय काना जाताना कुठं, त्या केलव्याच्या रानात, केलव्याच्या जंगलात तिकडे काना गेला. आता ह्यांचा पण गाव केलेले, पण हे म्हणतील माझ्या गावाबद्दल नाही बुवा, केलव्याच्या म्हणजे केलीच्या रानात. म्हणून म्हणतोय अरे घेऊन काठी लावून गोटी, घोंगडी टाकून खांद्यावर. त्या कॅनव्याच्या डोंगरावर बघा, त्या कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. त्या कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. त्या कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. घेऊन काठी लावून गोटी, घेऊन काठी लावून गोटी, घोंगडी टाकून खांद्यावर. कॅनव्याच्या रानावर हा काना राखाया गेलाय गुर. त्या कॅनव्याच्या रानावर हा काना राखाया गेलाय गुर. श्री हरीनं जीवनावून अशी मुरलीची छेडणे धुन, अशी मुरलीची छेडणे धुन, अशी मुरलीची छेडणे धुन. गाई गुर आली धावून, गाई गुर आली धावून, माझ्या कानाला या पाहून, माझ्या कानाला या पाहून, माझ्या कानाला या पाहून. ऐकून कानी ती मंजुळवाणी, ऐकून कानी मंजुळवाणी, त्याचा बदलून जातोय नूर. काना कुठे गेला गुरुला काय, या कॅनव्याच्या रानावर, या कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. या कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. त्या कॅनव्याच्या डोंगरावर हा काना राखाया गेलाय गुर. या गुरांचा लागला
बैलाला संगे घेऊन बालगोपाळा घेऊन बालगोपाळा संगे घेऊन बालगोपाळा या छानचा घेतलीला या छानचा घेतलीला तुझ्या वनाचा बाहू सणा जेवणाचा पाहुणा जेवणाचा पाहुणा लढायला येतो फसवून जातो लढायला येतो फसवून जातो लावतो मनाला या भुल भुल ओढा वाला या कॅलकाच्या डोंगरावर या कॅलकाच्या डोंगरावर हा गाणा राखाया गेलाय गुर या कॅलकाच्या डोंगरावर गाणा राखाया गेलाय गुर कॅलकाच्या डोंगरावर गाणा राखाया गेलाय गुर कॅलकाच्या डोंगरावर गाणा राखाया गेलाय गुर घेऊन काठी आणि लावून गोटी घेऊन काठी लावून गोटी मोकळी टाकून खांद्यावर कॅलकाच्या डोंगरावर गाणा राखाया गेलाय गुर 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 आणि म्हणून मित्रांनो काही तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे श्री घाणेकुंट ग्रामदेवत आई वाघसाई झोलाई केदारनाथ फरमाईश घेणं आहे त्या देवावरती गाणं झालं पाहिजे बरोबर ना अशीच फरमाईश आहे ना हा 221 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मोजरा करतो दुसऱ्या बातमीतून आपली ही फरमाईश या ठिकाणी घेतली जाईल कारण मगाशी ही फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची निश्चित ती या ठिकाणी घेणार आहे मित्रांनो पहिल्याच भागे आणि म्हणून बघा कलकी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतो ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय खाली शाहीर तुम्हाला विषयाची बाजू दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे किंवा वारंवार तुम्ही माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करताय पण कुठेतरी तुमचा प्रयत्न बॉक फसतोय तुम्ही अभ्यास आहात जाणकार आहात आणि म्हणून निश्चित बुवा माझ्या विषयाला कुठेतरी हात घालाल अशी या ठिकाणी आशा बाळगतो पुढचा विषय गातोय आणि त्यानंतर कोकणाच्या गाण्याची फरमाईश घेऊन माझी बारी या ठिकाणी संपवतोय अरे म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात हो मला टक करा हो पुण्यात विषय का अहो प्रश्न सोडवा थोडी अक्कल लढवा हो ना मुलांनो माझा प्रश्न सोडवा तुमची अक्कल लढवा थोडा विचार करून या डोक्यात अरे आज भेटलाच चांगल्याच मोक्यात आज भेटलाच चांगल्या मोक्यात मग खाज मोडीन एकाच ठोक्यात आज मका पण चांगला आहे वेळ पण चांगली आहे म्हणून म्हणायचंय प्रश्न सोडवा अक्कल लढवा प्रश्न सोडवा अक्कल लढवा थोडा विचार करून डोक्यात आज भेटलाच चांगल्या मोक्यात आज भेटलाच चांगल्या मोक्यात खाज मोडीन एकाच ठोक्यात भेटलाच चांगल्या मोक्यात खाज मोडीन एका ठोक्यात आज भेटलाच चांगल्या मोक्यात खाज मोडीन एका ठोक्यात आज भेटलाच चांगल्या मोक्यात खाज मोडीन एका ठोक्यात शक्ती तुऱ्याचा रंग लैडावा राखून ठेव बुवा तुझं तुनावं राखून ठेव बुवा तुझं तुनावं राखून ठेव बुवा तुझं तुनावं शस्त्रात माझं
मिठी बताव नंतर मारा मिठी बताव नंतर मारा मिठी बताव नाही साधा का लागलास नादा नाही साधा लागलास नादा आता पडशील मोठ्या धोक्यात आज भेटलंस चांगल्या मोक्यात आज भेटलंस चांगल्या मोक्यात माझ्या मुलीला एकाच ठोक्यात भेटलंस चांगल्या मोक्यात माझ्या मुलीला एका ठोक्यात भेटलंस चांगल्या मोक्यात माझ्या मुलीला एका ठोक्यात आज भेटलंस चांगल्या मोक्यात माझ्या मुलीला एका ठोक्यात कृष्णाला सोडवा होळी अक्कल नडवा कृष्णाला सोडवा अक्कल नडवा थोडा विचार करून डोक्यात आज भेटलंस चांगल्या मोक्यात माझ्या मुलीला एका ठोक्यात 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 आणि म्हणून बघा फरमाईश आहे कोकणाच्या गाण्याची मित्रांनो या गाण्याला आपण सर्वांनी खरं सांगतो अगदी मनापासून या गाण्यावरती प्रेम केलं गाणं फक्त गायलं होतं गोवांसोबत एकदाच मुंबई रंगमंचावरती आणि त्या गाण्याला आपण सर्वांनी खूप सारे या ठिकाणी मोठं केलं आणि म्हणून फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची विषय गातोय कोकणाचा विषय कसा आहे ऐका सर्वांना माहिती आहे पाठ पण झालेला आहे हो पहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो याचा मिंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो याचा मिंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण रत्नागिरी ही माझी नवरात्रांची ताल कोकणाची माझ्या वाढली आशान कोकणाची माझ्या आज वाढली आषाढ कोकणाची माझ्या आज वाढली आषाढ नवरत्नांची खाण म्हणजे आपला हा रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्याला 9 तालुक्यांचं सौंदर्य लाभलं आणि त्या 9 तालुक्याच्या सौंदर्यामुळं आज आपलं रत्नागिरी आज आपल्या कोकणाच्या जगात झाले बदल म्हणायचं रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण कोकणाची माझ्या वाढली आशान कोकणाची माझ्या आज वाढली आषाढ कोकणाची माझ्या आज वाढली आषाढ खेड दापोली मंडणगड चिपळूण भागात संगमेश्वर खेड दापोली मंडणगड चिपळूण भागात संगमेश्वर रत्नागिरी राजापूर खेड दापोली मंडणगड
सोबतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत सोबतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भोवतीत सोबतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भोवतीत सोबतय माझं कोकण एक नंबर महासंघाचे डोंगर देवारी कंठ माहेर घर महासंघाचे डोंगर देवारी कंठ माहेर घर साक्षात तोया साविंदर परशुरामाच्या भोवतीत सोबतय माझं कोकण एक नंबर 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 अशा पद्धतीनं बक्षीस अधिकारी आलेला आहे अमृतेश्वर नाच मंडळ देव किरकी तुरेवाले शाहीर माझे बंधू सुधीरच्या हैदे व मंडळी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक दिलं आहे. अच्छा आलेत काय कुठं आहेत हा युट्यूबर माझे बंधू विवेकदादा खोसाडी दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. विजय राऊत चव्हाण दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. मनाचा मुजरा करतो. तर मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं गोवाना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लांब लांब या ठिकाणी शुभेच्छा देतो. गोवा आजचा माहोल बघून या ठिकाणी बारी अशी करून गेलोय है ना. तुमचा पण आज मान ठेवलाय इथं आल्यावर तामनाक जर करायला बोवा एवढे नमान सगळा नेम सामान म्हणून बोवा म्हणून सांगतो दुसऱ्या बारी या ठिकाणी बोवा तुम्हाला मी पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझी प्रतिनिधी या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. Thank you.